एकदम एनर्जेटिक गायकी आणि एनर्जेटिक साथ संगत. सुंदर गाणं आपण आता ऐकलंय पेटी आणि तबल्यावाल्यांसाठी. आता तुम्ही माझ्या मताशी सहमत व्हाल की बघता क्षणी प्रेमात पडले. आणि आणि पेटी वाजवतानाचे चेहऱ्यावरचे भाव पहा ना किती आनंदी आहेत. थोडासा गाण्याला थोडासा विराम देतो. हां बक्षीसर आलेत, क्या बात आहे, वा वा वा. सरजी प्रणाम. निवेदिकेचं कौतुक करतोय, पाठीची उभी आहे माझ्या, बसलेली असली तरी. सुनीता बागे ॲडव्होकेट आहेत, ज्योतिष विशारद आहेत, टॅरो कार्ड. आता ही जवळची म्हणून मला सगळं माहिती आहे, पण खरं सांगायचं तर मला दीप्तीविषयी फारशी माहिती नाही. काही वर्षापूर्वी 20 वर्ष झाली असतील, आपण त्या कुंजीरवाडीला कार्यक्रम केला होता. एक कुंजीरवाडीच्या एका लग्नामध्ये आम्ही गेलो होतो गाणं गायला. तेव्हा दीप्तीची माझी पहिली ओळख, अमितही होता तेव्हा बरोबर. त्याच्यानंतर दीप्तीचा माझा कधी योग आला नाही, पण त्याच्यानंतर आजच आला योग 20 वर्षानंतर. सो इट टेक्स टाईम. चांगल्या गोष्टी घडायला वेळ लागतो, असं आहे ते. कलेनी ओळख करून दिली. कलेनीच ओळख करून दिली. क्या बात आहे. तर दीप्ती घुगरी कुलकर्णी ही संगीतामध्ये MA झालेली आहे आणि हार्मोनियममध्ये स्पेशलिस्ट आहे. माझ्या मते अण्णासाहेबांकडे तू शिकलेली आहेस का? प्रमोद मराठे आणि आप्पासाहेब जळगावकर, करेक्ट, अण्णा नाही, आप्पासाहेब जळगावकर यांची शिष्य आहे. तो जो हात आहे, ती जी सहजता आहे, ती निपुणता जी आहे, ती माझ्या मते सगळ्या गोष्टी संयमानेच येतात. साधनासुद्धा करायची असेल तर ती संयमानेच करायला लागते. तुम्हाला बारीक सारीक व्यवधानांकडे लक्ष द्यायला फाटे मारायला लागतात त्याला, आणि मग साधना व्यवस्थित होते. क्या बात आहे दीप्ती, तुझ्याबरोबर काम करायला खूप मजा येत आहे. लेट मी टेल यू. म्हणजे आय एम अनदर सच कलाकार. मी असाच एक पांथस्थ कलाकार आहे. तुझ्यासमोर आलेले बरेच कलाकार असतील, पण तुझ्याबरोबर काम करायला मजा येते. माझ्या उजव्या हाताला बसला आहे तबल्यावरती माझा लाडका मित्र अमित कुंटे. म्हणजे ह्याची माझी जवळपास 25 वर्षाची ओळख आहे. आणि जेव्हा ह्याचं लग्न झालं नव्हतं तेव्हा मैफिलीमध्ये मी सांगायचो हा लग्नाळू आहे बरं का. पण आता त्याचा मुलगा 12वी झालेला आहे, त्यामुळं आता अच्छा दे टाळी. अमित कुंटे तबलापटू, फार उत्तम आणि संयत साथ असते तबल्याची. कधीही गाण्याच्या वरती जायला कामा नाहीये. आता गाण्याच्या वरती तबला गेला तर मग गाण्याची मजा जाईल, नाही का काकू? बरोबर आहे ना? काकू कुठेतरी तिसरीकडे देत बहुतेक करून, संध्याकाळची सिरियल बिरियल काही डोक्यात असेल. क्या बात आहे. हां होय. तर अमित कुंटे आणि मागे बसलाय नरेंद्र काळे तालवाद्य. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, दत्तभक्त आहे. आणि संयत साथ, बारीक बारीक किणकिण किणकिण, टाळाची असू दे, खंजिरीची असू दे. आता त्यांनी चायनीज ब्लॉक आणले, त्याचा वापर करायचा आपल्याला. पाकिट मिळणार आहे पण चायनीज ब्लॉक पाहिजेत. माझ्या बाजूला बसली ही सुद्धा इथलीच आपल्या इथे राहणारी प्रणिता पेठे पानसे. अनेक वर्षापूर्वी आम्ही एकत्र गायचो थिएटरमध्ये. त्याच्यानंतर जेव्हा मी इथे राहायला आलो त्याच्यानंतर काही वर्षांनी तिची परत एकदा ओळख झाली आणि पुन्हा एकदा आम्ही एकत्रपणे गायला लागलो. प्रणिता पानसे सध्या ती कुमार करंदीकरची मिसेस म्हणजे श्रुती करंदीकर हिच्याकडे गाण्याचे धडे घेते. उत्तम गळा आहे. माझ्या डाव्या हाताला बसली आहे संगीत विशारद आदिती सिधये गोगटे, बरोबर ना? माझं नेहमी नावाचा गोंधळ होतो पण तिचं आदिती नाव लक्षात राहिलं आहे, आदिती गोगटे देशमुख. आणि तिचे आईबाबा समोर बसलेले आहेत, खूप खुश आहेत. आदिती खरंच छान तुझा आवाज लागलेला आहे, उत्तम कमाई आहे आवाजाची, थँक्यू सो व्हेरी मच. आणि मागे सुनीता आणि साऊंड आमचा मुकेश. हा नावाने मुकेश आहे, अजिबात मोका नाही, कमी बोलतो पण आमचा आवाज मात्र व्यवस्थित पोहोचतो तुमच्यासमोर. क्या बात आहे की नाही? खरा खरा साधू पुरुष. आणि निरंजन सर आणि सौ निरंजन वहिनीसाहेब, तेजश्री
तुमचे खूप खूप आभार. तुम्ही आम्हाला संधी देता. मी विचारलं हे पिंपळपान काय आहे माहिती का? सुनीतानी जे सांगितलं सुरुवातीला की पिंपळपान म्हणजे जुनी गाणी आहेत, मराठी गाणी आहेत, मराठी भाषेवर प्रेम करणारे रसिक आजही आहेत. त्यांची तक्रार असते मराठी गाणी समोर येत नाहीत आमच्या. म्हणून ते माझ्या डोक्यात आलं की आपण भारत आंबे आणखीन पाडगावकर घेऊया. ह्याचाच मोठा प्रमाणातला कार्यक्रम मला थिएटरमध्ये पण करायचा आहे, पण सगळ्यांच्या पाठीमागे पहिली आशीर्वादाची थाप स्वामींची लागते. म्हणून पहिला कार्यक्रम आमचा जो पिंपळपान आठवणीतली गाणी आज आम्ही तुमच्यासमोर इथे करत आहोत. आणि ते करण्यासाठी म्हणून ती सगळी योजना आहे. माझं मत आहे, ठाम मत आहे. ह्या सगळ्या लिहिलेल्या असतात गोष्टी. तर माझ्या मनात हा कार्यक्रम येणं, मग मला असं वाटलं थिएटरमध्ये करायचा, तिथंही खर्च आहे, इथंही खर्च आहे. मी खर्चासाठी म्हणून सांगत नाही, पण वास्तू अशी पाहिजे जिथं या कार्यक्रमाचं कोंदण त्याला लाभेल. आणि म्हणूनसाठी तेजश्री आणखी निरंजन हे जे माझे जुने मित्र आहेत यांना मी सांगितलं, त्यांनी तत्पर होकार दिला. तत्पर, काही प्रॉब्लेम नाही. आहे म्हणजे ते आहेच. गुरु एक जगीत राहतात, तो आहे तरच सगळं होणार. पण माणसंच समोर येतात ना, गुरु तर आम्हाला दिसतच नाहीत, माणसांच्या रूपात दिसतो आम्हाला तो. असं माझं मत आहे. सो थँक्यू निरंजन, थँक्यू वहिनी आणि सगळा सपोर्ट स्टाफ इथे. पांडू, आपले नामदेव, बापू, ही सगळी इथली मंडळी, सगळी जिमची मंडळी आहेत आमची. खाली पण आता उभी आहेत. उर्वी आली आहे का? हां, उर्वीचे पण धन्यवाद. शंतनू पानसे आहेत, बरेच स्वयंसेवक आहेत. स्वतःहून येतात, कार्य असलं की उभे राहतात. शूटिंगवाले आमचे सुभाष सर आले ना, शूटिंग सगळं व्यवस्थित आलं हो म्हणतात, काय प्रॉब्लेम. चला आता पुढचं गाणं घेऊया. बर, काय सांगताय? बर 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 मग आता 7 वाजलेले आहेत. बहिणींची अशी विनंती आहे की आपण आरती घेऊयात प्रथेप्रमाणे. आरती घेऊ, पण गडबड करू नका. आहे तिथूनच आरती म्हणायची ना. आहे तिथून खाली बसलेले त्यांनी पण खालनच आरती म्हणायची आहे. आणि मग आरती झाल्यानंतर परत कार्यक्रमाची उर्वरित गाणी होतील. धन्यवाद. आपल्या समोरचं ध्येय आणि परिस्थिती याच्यामध्ये कायमच एक विसंगती असते. इच्छा असते पण परिस्थिती पूरक नसते. वेळ असतो पण त्यावेळेला संधी नसतात. संधी येतात तेव्हा वेळ नसतो. असंख्य गोष्टी करता येत नाही, मन व्याकुळ होतं. ही विसंगती कायमच राहणार असते आणि मनाची ही व्याकुळता देखील कधीही न संपणारी असते. मनाच्या ह्या परिस्थितीचं वर्णन तांब्याने सुंदर शब्दात केलं आहे. कळा ह्या लागल्या जीवा. संगीत अर्थातच वसंत प्रभू, स्वर लता मंगेशकर आहे आणि सादर करणार आहे प्रणिता.